नमस्कार, मी रुचिता. न्यूज अनकटच्या स्पोर्ट्स अपडेटमध्ये आपलं स्वागत. जाणून घेऊयात क्रीडा विश्वातील महत्त्वाच्या घडामोडी. ज्या सामन्याची चाहते मोठ्या आशेने वाट पाहत असतात अशा सामन्याचा हंगाम आज दुबई येथील आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर पार पडणार आहे. कराची येथे झालेल्या स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात न्यूझीलंड विरुद्ध 60 धावांनी पराभव स्वीकारल्यानंतर यजमान पाकिस्तान संघाला आज दुबईमध्ये विजय मिळवणं गरजेचं असणार आहे. ग्रेस हॅरिसच्या हॅट्रिकच्या जोरावर यूपीने दिल्लीचा 33 धावांनी पराभव केला असून दीप्ती शर्माच्या नेतृत्वाखाली यूपीने यंदाचा पहिला विजय मिळवलाय. या विजयात चिनेल हेन्नीने 62 धावांची खेळी करत तर ग्रेस हॅरिसने हॅट्रिक घेत महत्त्वाचं योगदान दिलंय. बंगळुरूच्या एम चिन्नस्वामी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना यूपीने चिनेल हेन्नीच्या अर्धशतकी खेळीच्या बळावर 20 षटकात 9 गडी गमावून 177 धावा केल्या. आज भारत पाकिस्तान यांच्यात हाय व्होल्टेज सामना खेळला जाणार आहे. दोन्ही संघ या सामन्यासाठी सज्ज झालेत. यातच हरभजन सिंगने चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये विराट कोहली पाकिस्तान विरुद्ध शतक झळकवणार असल्याची भविष्यवाणी केली आहे आणि माजी फिरकीपटूने असं म्हटलंय की जर त्याने शतक केलं तर तो भांगडा नृत्य करेल. पाकिस्तान विरुद्ध सामन्यापूर्वी विराट कोहली आपला फॉर्म परत मिळवण्यासाठी 1.5 तास लवकर सराव सत्रासाठी पोहोचला होता. ऑस्ट्रेलियाने इंग्लंड विरुद्ध चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सामन्यात 5 विकेट्सने दणदणीत विजय मिळवला. इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना चॅम्पियन्स ट्रॉफीच्या इतिहासातील सर्वात मोठी 351 धावसंख्या उभारली होती. इंग्लंडने बेन डेकेटच्या 165 धावांच्या विक्रमी खेळीच्या जोरावर ही कामगिरी आपल्या नावे केली, पण ऑस्ट्रेलियाने मात्र 5 विकेट्सने विजय मिळवत आपल्या नावे नवा रेकॉर्ड केलाय. 71व्या पुरुष राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत ओडिसाचा पराभव करून महाराष्ट्र संघाने उपांत्य फेरीत धडक मारली आहे. ओडिसा येथील JN बंदिस्त क्रीडा संकुलात हा सामना खेळवण्यात आला होता. आता महाराष्ट्राची गाठ पंजाबशी होणार आहे. एका बाजूला चॅम्पियन्स ट्रॉफीचा हंगाम सुरू आहे तर दुसऱ्या बाजूला सचिनच्या नेतृत्वाखाली भारत इंटरनॅशनल मास्टर्स लीग T20 स्पर्धेला सुरुवात झाली आहे. काल श्रीलंका आणि भारत यांच्यात मुंबईच्या DY पाटील स्पोर्ट्स अकॅडमीच्या मैदानावर खेळवण्यात आलेल्या सामन्यात सचिनच्या बॅटमधून पहिल्याच ओव्हरमध्ये बॅक टू बॅक चौकार पाहायला मिळाले. त्याने मारलेल्या कव्हर ड्राईव्ह चाहत्यांच्या डोळ्यांचं पारणं फेडणारं होता. आज दुबई येथील आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर भारत आणि पाकिस्तान सामना खेळवण्यात येणार आहे. पाकिस्तानने भारताविरोधात सामना जिंकला तर स्पर्धेत अधिक रोमांच येईल असं अतुल वासन यांचं म्हणणं आहे. मला वाटतं की पाकिस्तानने सामना जिंकावा कारण स्पर्धेत यामुळे रोमांच येईल. चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत पाकिस्तानसाठी हा सामना करा किंवा मरा असा आहे. जर ते भारताकडून पराभूत झाले तर सेमीफायनलच्या शर्यतीतून पाकिस्तानचा संघ बाहेर पडेल. इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात काल लाहोरच्या गद्दाफी स्टेडियमवर सामना रंगला. यावेळी सामना सुरू होण्याआधी चक्क भारतीय राष्ट्रगीताची धून वाजवण्यात आली. त्यामुळे ऑस्ट्रेलियन खेळाडूंना आणि चाहत्यांना धक्का बसलाय. या बातमीसह स्पोर्ट्स अपडेटमध्ये इथेच थांबूयात. पाहत रहा न्यूज अनकट.